आत्ता आपण पाहायला गेलं तर एखादा माणूस असतो, त्याचं जेव्हा अख्खी म्हणजे प्रत्येक लोक त्याला असं म्हणत असतं की तू वाईट आहेस, त्याचे सगळे ऑप्शन संपतात, त्याला असं वाटतं की आता माझं या जगात कोणी नाही राहिलं, तेव्हा त्याच्या पुढे एक माणूस उभा राहतो आणि तो म्हणजे कोण असतो, तो निसर्ग असतो. ते निसर्गात गेल्यामुळे त्याला शांतता मिळते. हा निसर्ग इतका रमणीय वातावरण असतं आणि या निसर्गात आल्यानंतर त्या माणसाला नक्कीच त्याची शांती लाभते. त्याला असं वाटतं की नाही, कोणी नसलं तरी हा निसर्ग माझ्यासोबत आहे आणि म्हणून आपण हा निसर्ग जपला पाहिजे. आपण झाडे फुले जपली पाहिजेत. आपण पाहू शकता इतकं रमणीय वातावरण आहे. हे पशु पक्षी सुद्धा त्यांना मनमोकळेपणाने राहतात कुठे, तर या निसर्गामध्ये, या झाडा पानं फुलांमध्ये. का तर त्यांना या निसर्गाचा आनंद घेता येतो. आणि मनुष्याने सुद्धा जेव्हा त्याचे सगळे ऑप्शन संपतात की नाही माझ्या आयुष्यात माझं कोणच नाही राहिलं, तेव्हा तो त्या निसर्गाचा